शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता। विधानसभा अध्यक्ष लवकरच शिवसेना आमदार पात्र अपात्रतेबाबत निकाल देतील। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शिंदे गट सक्रिय। 11 जानेवारीला शिवसेनेकडून मेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। मुख्यमंत्र्यांचा पीए कानडे बोलत असल्याचं सांगत अज्ञाताचा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांना फोन। चौकशी सुरू असलेल्या आणि सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या बँकेतल्या एका अधिकाऱ्याला पुन्हा कामावर घेण्याच्या सूचना। पोलिसांकडून तपास सुरू। लोकसभेच्या जागा वाटपात ठाकरे गट 23 जागांवर ठाम। मुंबईतल्या 4, ठाण्यामधल्या 2, पालघर त्याचप्रमाणे विदर्भामध्ये 4, मराठवाड्यामध्ये 5, उत्तर महाराष्ट्रात 1 अशा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 तर कोकणात 2 अशा जागांवर ठाकरे गट ठाम। यापूर्वी सुद्धा 23 जागांवरच आम्ही लढलोय। ज्या 18 जागा आम्ही जिंकलो तिथे तर आम्ही लढणारच, संजय राऊतांनी केलं स्पष्ट। संजय राऊत म्हणतात ठाकरे गटाला 23 जागा हव्यात, पण काँग्रेसनं त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाहीये। काँग्रेस त्यांना 5 पेक्षा जास्त जागा देत नाही। नितेश राणेंची संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। 22 तारखेचा कार्यक्रम हा भाजपचा इव्हेंट असं म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्या मालकांची हिंदुद्वेषी भूमिका दाखवली आहे। नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका। बाबरी मशीद पाडण्यामध्ये कुणाचा हात होता हे देशाला माहिती आहे। शिवसेना आणि शिवसैनिकांनी काय केलं हे 10 वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या नितेश राणे आणि नारायण राणेंना माहीत नाही। वैभव नाईक यांचा नितेश राणेंना टोला। संजय निरुपम हायकमांड आहेत का? काँग्रेसचे हायकमांड दिल्लीमध्ये असतात, आम्ही दिल्लीत चर्चा करू। संजय निरुपम यांच्यावर जागा मागणीवरून संजय राऊत यांची टीका। राऊतांची स्मरणशक्ती क्षीण झाली असावी। काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांचा संजय राऊतांना टोला। तर शिवसेनेतील फुटीनंतर 2019चा निकाल हा पॉइंट ऑफ रेफरन्स होऊ शकत नाही। संजय निरुपम यांचं राऊतांना उत्तर। कोण कुणाला भेटतंय याला आमचा आक्षेप नाही। शरद पवार अदानी भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। शरद पवार गौतम अदानी यांचे जुने संबंध, आमचा गौतम अदानींना विरोध नाही, सरकारच्या अध्यादेशाला विरोध आहे, राऊतांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, संजय शिरसाट यांचा दावा। देवेंद्र फडणवीसांना जवळचा चष्मा असल्यानं त्यांना राहुल गांधींच्या सभेतील गर्दी दिसली नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा टोला। राज्यामधील सरकारनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, खासदार सुप्रिया सुळेंची टीका। शेतकऱ्यांसाठी न्याय मागितलं म्हणून निलंबन, सुप्रिया सुळेंचा आरोप। मुंबईमधल्या विकास कामांसाठीच्या निधी वाटपाचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्याच्या राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला काँग्रेस नेत्यांचं उच्च न्यायालयात आव्हान। काँग्रेसकडून भारत न्याय यात्रेच्या यशासाठी प्रदेश प्रभारी महासचिव यांना सूचना। तर इंडिया आघाडीत घटक पक्षासोबत मतभेद होतील अशी वक्तव्य टाळण्याचा सल्ला। लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजीनगरचं तिकीट मागणारे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे एकत्र। अंबादास दानवेंच्या वॅनिटी व्हॅनचं खैरेंच्या हस्ते उद्घाटन। अंगणवाडी सेविकांचं अमोल कोल्हेंना पत्र। दौंड तालुक्यातल्या खडकी इथं अंगणवाडी सेविकांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला पाठिंबा। मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मुंबईतील मैदानांची पाहणी करण्यासाठी मराठा समाजाची मुंबईतल्या समन्वयकांशी बैठक। शिष्टमंडळाकडून शिवाजी पार्क आणि आझाद मैदानची पाहणी। परवानगी मिळाली नाही तरी मुंबईमध्ये निश्चित केलेल्या मैदानावर आंदोलन करणार। मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही, मनोज जरांगेंकडून स्पष्ट। आम्हाला अडवण्याचा प्रयत्न झाला तर देवेंद्र फडणवीसांच्या मुंबई आणि नागपूरच्या घरासमोर बसणार, जरांगेंचा इशारा। 20 जानेवारीला ओबीसी समाजाचं विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन। मुंबईतल्या आझाद मैदानातील आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली। पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शरद पवार गटाचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुदेश मयेकर शिवसेनेत प्रवेश करणार। महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून मंत्रालयातल्या गच्चीवर सोलर पॅनल लावण्याची शिफारस। कोट्यवधी रुपयांची बचत होण्याचा दावा। मुंबई महानगरपालिका वरळी इंजिनिअरिंग हबजवळ भूमिगत पार्किंग बांधणार। 640 गाड्यांसाठी 216 कोटी 94 लाख रुपये खर्च करून भूमिगत पार्किंग उभारण्यात येणार।
मुंबईमधल्या जुहू, कुलाबा आणि बीकेसी मध्ये सर्वाधिक खराब हवा, एअर क्वालिटी इंडेक्स 200 पेक्षा जास्त. मुंबईची हवेची पातळी खालावली, अनेक ठिकाणी पाण्याची फवारणी यंत्रामार्फत हवेतील प्रदूषित घटक कमी करण्याचं काम सुरू, तर दररोज 1000 किलोमीटर रस्ते धुतले जाणार. राज्यामध्ये उद्यापासून जालना मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार उद्घाटन. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातल्या 314 दागिन्यांची मंदिर समितीच्या ताळेबंदामध्ये नोंद नाही, त्यामुळे मंदिर समितीच्या कारभाराची एसआयटी चौकशी करण्याची मागणी. नंदुरबारमध्ये हमीभावापेक्षा कमी दरानं कापूस खरेदी होत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संतप्त. मंत्र्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क. मंदिर परिसरामध्ये नो मास्क नो दर्शनचे फलक. न्यू इयर सेलिब्रेशनवर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचं सावट. परराज्यातून नाशकातमध्ये परतलेल्या पर्यटकांना कोविड टेस्ट करण्याच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ. एकाच दिवसात 8 कोरोना रुग्णांचं निदान. नाशिकचे तृतीयपंथी अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जाणार. किन्नर आखाड्याला सोहळ्याचं निमंत्रण. 4-5 दिवसांपासून अक्षता बनवण्याचं काम सुरू. बुलढाण्यातल्या आंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना एकाच वेळी दिसले 5 वाघ. मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या अभयारण्यात वाघांची संख्या वाढतीये, त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढली. देवेंद्र फडणवीसांना एक मेसेज आणि काठमांडूला अडकलेल्या 18 भाविकांची सुटका झाली. पैसे नाहीत असं सांगत पर्यटन कंपनीनं पर्यटकांना नेपाळमध्ये अडकवून ठेवलं होतं. फडणवीसांच्या मदतीनं सगळे भाविक रायगड जिल्ह्यातल्या आपल्या गावी परत आले. महापुरुषांची बदनामी करणाऱ्याला जबर शासन व्हावं, यासाठी कडक कायदा करावा. ऐतिहासिक चित्रपटांना सेन्सॉर बोर्डानं परवानगी देण्यापूर्वी इतिहास तज्ज्ञांची मान्यता घेण्याचं बंधन घालावं. खासदार उदयनराजे भोसले यांची गृहमंत्री अमित शहांकडे मागणी. हनुमानगडीचे महंत राजूदास यांच्याकडून राज ठाकरेंचं हिंदू शेर म्हणत कौतुक. महंतांकडून राज ठाकरेंना अयोध्येला येण्याचं आमंत्रण. भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी नवं गाणं रिलीज. फिर आएगा मोदी नव्या गाण्याचं शीर्षक. पाकिस्तानसारखी परिस्थिती भारतातही निर्माण होण्याची भीती. गोव्यातल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केलं आपलं मत. मोदींच्या अनेक गोष्टी फक्त मतांसाठी असतात, ज्युलिओ रिबेरो यांची टीका. नितीश कुमार जेडीयूचे नवे अध्यक्ष. जनता दल युनायटेड पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीचा आजचा दुसरा दिवस. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलावली बैठक. 4 जानेवारीला सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार. ज्यांची ओळखच अन्यायासाठी झाली ते लोक आता भारत न्याय यात्रा काढतात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची राहुल गांधींच्या आगामी यात्रेवर टीका. राम मंदिरात 600 किलो वजनाची घंटा बसवली जाणार. उत्तर प्रदेशमधल्या जलेसर शहरातल्या एका कुटुंबियांनी ही भव्य घंटा तयार केल्याची माहिती. अष्टधातूंनी तयार केलेली घंटा आहे, त्यावर मोठ्या अक्षरात जय श्रीराम असं लिहिण्यात आले. सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. काँग्रेस सूत्रांची माहिती. टेस्ला गुजरातमध्ये इलेक्ट्रिक कार निर्मितीचा कारखाना स्थापन करण्याची शक्यता. मध्य प्रदेशच्या कान्हा नॅशनल पार्कमधल्या 2 वाघांच्या बछड्यांचा मस्ती करतानाचा व्हिडिओ व्हायरल. पार्कमधील मुक्की झोनमधील तलावाशेजारी मस्ती करताना दिसले बछडे. तापमान वाढ, हवामानातील बदल, चक्रीवादळांचा धोका आदींची पूर्वसूचना देणाऱ्या हवामान उपग्रहाचं जानेवारीमध्ये प्रक्षेपण. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांची माहिती. गुगल, अॅमेझॉन सारख्या टेक कंपन्या देशातली कर्मचारी भरती थांबवण्याची शक्यता. इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या अहवालानुसार आर्थिक मंदीमुळे या टेक कंपन्या नोकर भरती थांबवण्याच्या विचारात. अष्टपैलू हार्दिक पंड्याचे संघातील पुनरागमन लांबणीवर. दुखापतीतून न सावरल्यामुळे पंड्या अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेला मुकणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.